इंग्रज सरकारने केला. म्हणून सावरकरांना भारतात पाठवण्यासाठी मोर्या बोटीची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळेच 1 जुलै 1910 रोजी सावरकरांना कडक बंदोबस्तात लंडनवरून भारतात जाण्यासाठी मोर्या बोटीचा ऐतिहासिक प्रवास सुरू झाला. त्यासोबत मोठा पोलीस बंदोबस्त होता. रविवार 7 जुलै 1910 या दिवशी मोर्या या बोटीने मासे स्पर्धात नांगर टाकला. सावरकरांच्या मनात बोटीतून निसटण्याचा विचार सुरू झाला. निसटण्यास यश मिळाले तर इंग्लंडच्या कैदी फ्रान्सच्या भूमीवर गेल्यास दोन राष्ट्रांच्या राजनैतिक संदर्भात पेच निर्माण होईल आणि आपली सुटका होईल असा विचार होता. अखेर 8 जुलै 1910 ची वाट बघवली. सावरकर बोटीचं शौचालय ब्रश केले आणि वरच्या बाजूस असणाऱ्या खिडकीतून त्यांनी समुद्रात उडी मारली. तीच ऐतिहासिक उडी. बोटीवरच्या पोलिसांना कळताच सगळीकडे हलकल्लोळ झाला. त्यांनी स्वातंत्र्यवीर